नमस्कार मंडळी, नाना पाटील ब्लॉग्स या चॅनलवर आपल्या सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। तर शेतकरी मित्रांनो, आज आपण ज्या शेतामध्ये आलेलो आहे, माझ्या पाठीमागे आपण जे लागवड केलेलं केळीचं पीक बघताय, हे रोपाचं पीक नसून एक केळी कंदाचं बेण्याचं आपण त्याला म्हणू शकतो, त्याचं लागवड केलेलं हे जे पीक आहे। आणि जेमतेम आज या पिकाला 1 महिना कंप्लीट झालेला आहे। या पिकाची जे निघण्याची जे गती आहे एक समान आहे, सारखी आहे। संपूर्ण शेतामध्ये आपण बघू शकतात की सारखी जे पिकाची जे आपण साईज जर धरली तर सारखी आहे। निघालेलं जे केळीचे जे एक झाड आहे ते सारखं निघालेलं आहे, आपण बघू शकतात। प्रत्येक जे संपूर्ण बागेमध्ये जर आपण बघितलं तर सारखी जे पिकाची जे जोमाने वाढ झालेली आहे। आता या पिकाची लागवड केव्हा झालेली आहे, आपण जर केळी लागवड करणार असाल तर केळी कोणत्या महिन्यात लागवड करावी, शेती जे जमीन आहे ते कशी निवडावी, पीक लागवडीपासून तर जेमतेम या स्टेजला येण्यापर्यंत संपूर्ण पिकाची मशागत कशी करावी, काळजी कशी घ्यावी, या व्हिडिओमध्ये आपल्याला संपूर्ण माहिती मिळणार आहे। त्यापूर्वी जर आपण चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर मंडळी, केळी हे जे पीक आहे 30 ते 40 डिग्री तापमानामध्ये येणारं पीक आहे आणि उष्ण आणि दमट वातावरणामध्ये या पिकाला अनुकूल वातावरण असतं। ऑक्टोबर आणि डिसेंबरच्या दरम्यान जर या पिकाची लागवड केल्यास पिकाची अगदी उत्तम वाढ आणि जे पीक आहे ते चांगलं समजा आपल्याला अपटेक झालेलं दिसतं। तर साधारणतः जर विषय पॉईंट वाईज झाला तर मी तुम्हाला पॉईंट टू पॉईंट सांगणार आहे की केळी लागवडीसाठी शेतीची मशागत ते लागवड कशी करावी। आपण जर केळी लागवड करत असाल तर एका एकरामध्ये आपल्याला केळी कंदाची लागवड असो किंवा रोपाची लागवड असो, आपल्याला एका एकरामध्ये जेमतेम 1600 ते 1700 5 बाय 5 असं अंतर जे आहे ना, एका झाडामधील जे अंतर आहे 5 फूट बाय 5 फूट हे एवढं असायला पाहिजे। त्यापूर्वी जर आपण जे केळीची लागवड करणार आहे त्या शेताची जर आपण मशागत कशी करावी, मशागत अशी की आपण ज्या शेतामध्ये केळी लागवड करणार आहात त्या शेतामध्ये सुरुवातीला शेणखत भरपूर प्रमाणात टाकून घ्यावे। कमीत कमी हजारी आपल्याला 5 ते 6 ट्रॉली शेणखत हे टाकायलाच पाहिजे, कारण केळी पीक हे वर्षभर शेणखतावरच आपलं अवलंबून राहतो। त्यानंतर लागवड करण्यासाठी आपल्याला जे शेत आहे शेणखत टाकल्यानंतर त्या शेताची आपल्याला नांगरणी आडवी उभी दोन्ही बाजूने व्यवस्थित करून घ्यायची आहे। नांगरणी झाल्यानंतर आपल्याला ते शेत कमीत कमी 2-3 दिवस उन्हामध्ये तपू द्यायचं आहे। उन्हात तपल्यानंतर जे केळीचं जे आपल्याला शेतामध्ये लागवड करणी आहे त्या शेतामध्ये आपल्याला रोटोवेटर मारायचं आहे। सरणी दुन्नी म्हणजे आडवं उभं रोटोवेटर मारल्यानंतर परत आपल्याला ज्या अंतरावर आपल्याला केळीचा जे हा जो कंद लावायचा आहे, हा कंद जसा लावायचा आहे त्या मापाने म्हणजे आपल्याला 5 बाय 5 अंतर, 5 बाय 5.5 अंतर या अंतराने जसं आपल्याला आपण बघू शकतात हे या शेतामध्ये आपण सरी पाडलेली आहे। असे 5 बाय 5 किंवा आपल्याला ज्या अंतर योग्य वाटेल त्या अंतराने आपण सरी पाडून घ्यायची। सरी म्हणजे ट्रॅक्टरच्या साहाय्याने आणि आपण जे सरी पाडतो एक सिंगल आपल्या भाषेमध्ये त्याला फाय म्हणतो, कोंबडा म्हणतो आमच्या भाषेमध्ये। त्याने आपल्याला असं दोघे बाजूने बेड पडतात आणि मध्ये सरी पडते, आपण हे बघू शकतात या असे। तर असे सरी पाडून घ्यायची। सरी पाडल्यानंतर आपल्याला जे बेणे लागवड करायची आहे त्या बेण्याच्या जे समजा कंद आपण काढलेले आहे शेतामधून त्या कंदाला आपल्याला प्रक्रिया करायची। कंदाची जी प्रक्रिया आहे ते करायची कशी, जे आपण कंद काढलेले आहे त्या कंदावर आपण जे एक बुरशीनाशक घ्यायचं आहे कुठलंही, त्यामध्ये आपण त्यानंतर आपण एखादी गॅस पॉयझन घ्यायचं आहे, ह्युमिक ॲसिड घ्यायचं आहे, म्हणजे जेणेकरून आपल्या ज्या कंद आहे त्याच्या पांढऱ्या मुळांची जे आहे ना ती ज्या रूट्स आहे त्या ॲक्टिव्ह होतील आणि खाली आपल्याला जे आपण कंद लावणार आहोत त्याला बुरशी लागणार नाही। त्याच्यानंतर जे आहे ना ते जे आपण कंद आहे ते 1-2 दिवस आपण मुरू द्यायचं आहे, म्हणजे बाशी पडू द्यायचं आहे। त्याच्यानंतर परत आपण जे लागवड करणार आहोत त्या शेतामध्ये जेमतेम जे लागवड करणारे जे शेतकरी असतात, म्हणजे जे लोक असतात त्यांच्या हातून आपण लागवड करायची आहे। हरीमध्ये अंतर आपण 5 बाय 5 घेतलेलं योग्य असेल। त्यानंतर लागवड अशी करायची की जे आपला कंद असतो हा बघू शकतात तुम्ही, हा जो कंद आहे हा काही शेतकरी ना जास्त अति खोलमध्ये घालतात, त्यामुळे जे कंद आहे तो लवकर निघत नाही आणि त्याला सड लागते। सड लागलेला कंद हा लेट जातो आणि आपला जो
प्लॉट आहे, आपले जे केळीचं रोप आहे ते एक समान दिसत नाही. आपण बघू शकतात या प्रत्येक या शेतामध्ये संपूर्ण जे आपलं जे बेणं आहे एक समान निघालेलं आहे. जसं काही पाहणाऱ्याला असं वाटेल की जो हा एक कंदाचा प्लॉट नसून रोपाचा प्लॉट आहे, पण हा रोपाचा प्लॉट नसून हा कंदच लागवड केलेला आपण व्हिडिओमध्ये पाहू शकतात. आणि लागवड झाल्यानंतर जे आपल्याला पाणी द्यायचं आहे ते लगेचच त्याच दिवशी 1 ते 1.5 घंटा त्याला पाणी देऊन घ्यायचं आहे. त्यापूर्वी पाण्याचं नियोजन करण्यासाठी आपल्याला जे आपण बेड पाडलेले आहे त्यामध्ये जे आपण पाण्याचं जे साधन आहे ठिबक वगैरे याची व्यवस्थित अरेंजमेंट करून घ्यायची आहे, म्हणजे जोडजाड करून घ्यायची आहे. कारण की जर ठिबक आपण ड्रीप जे जुनं असलं तर कुठे कुठे पाणी पडतं कुठे पडत नाही, त्यामुळे जे बेणं आहे आपलं हे बाद जाऊ शकतं. त्याच्यानंतर पाणी दिल्यानंतर आहे ना आपल्याला या जो शेतामध्ये आहे ना आपण बघू शकतात हे जे बेड दिसत आहेत इथं लागवड झालेली आहे. यापूर्वी जेव्हा आपण बेणं लागवड केलेलं होतं इथं यावर माती होती आणि जे आपण थोडी थोडी जी आहे ना ते बैलांच्या साहाय्याने याला वाई आणून घेतलेली आहे. वाई आणल्यानंतर जे म्हणजे जी थोडी थोडी माती आहे ना आपण बघू शकतात की ही वरती होती, आता थोडी थोडीशी माती या सरीमध्ये पडलेली आहे. त्याने काय होतं जे थंडीचा वातावरणामध्ये याला थोडं उष्णता तयार होते त्यामध्ये आणि जे पीक निघतं ना ते व्यवस्थित निघतं. गरम वातावरणामध्ये थंडीचा त्याच्यावर जास्त प्रादुर्भाव होत नाही, परिणाम होत नाही. आणि पाण्याचं नियोजन असं की पाणी आपण जेमतेम 5-6 दिवसानंतरच द्यायचं, कारण थंडीमध्ये जर जास्त पाणी दिलं तर त्याला सड लागते आणि जे आपलं पीक आहे ते व्यवस्थित निघत नाही. आता हे झालं पाण्याचं नियोजन. लागवडीनंतर आपल्याला लागेल 2 ते 4 दिवसानंतर आपल्याला या पिकाला जे आहे केळीला हे अन्नद्रव्याची गरज असते, कारण की अन्नद्रव्य जेवढं लवकर मिळेल म्हणजे आपल्याला याला बेसल डोस मटेरियल म्हणतो आपण त्या आपल्या भाषेमध्ये, हे जेवढं लवकर मिळेल तेवढं पीक आपलं जे आहे ना ते लवकर निघायला सुरुवात होईल आणि लवकर या आपल्या जमिनीमध्ये सेट होईल. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, आपल्याला जे गोशाळेमध्ये किंवा मार्केटमध्ये भरपूर असे जैविक खतं मिळतात जे की डिकम्पोज केलेले असतात, ज्यावर प्रक्रिया केलेली असती. ते आपण जेमतेम हजारी आपण 10 ते 12 बॅग या सफिशियंट होता या टाकायला पाहिजे, जेणेकरून काय होतं ते शेणखत जैविक शेणखत जे आहे ना ते टाकल्यानंतर जे जमीन आहे ते बाजूची आहे ना ती भुसभुशीत होते. त्यामध्ये जे गांडूळ वगैरे हे आपल्या पिकाला जमिनीमध्ये जे पोषक कीटक असतात ते तयार होतात. जमिनीची जी आहे ना ती पोत सुधारल्या ते बाजूची, त्यामुळे आपल्या ज्या पिकाच्या व्हाईट रूट्स आहे त्या ॲक्टिव्ह होतात आणि पीक लवकर आपल्याला वरती निघायला सुरुवात होते. त्यासोबतच आपण त्याला सुरुवातीला हजारी 10 बॅग जेमतेम सुपर फॉस्फेट टाकायला पाहिजे, म्हणजे जे आपलं पीक आहे ना ती एकदम जे क्वालिटी आहे हिरवेगार आहे ते दिसेल. आणि त्याचे जे आहे ना ते समजा वातावरणामध्ये जे थंडीमध्ये रोगप्रतिकार शक्ती म्हणतो आपण ती एकदम चांगल्या प्रकारे होईल. त्यासाठी आपल्याला हा जो आहे ना मटेरियलाचा पहिला डोस घ्यायचा आहे. त्याच्यानंतर आपल्याला परत पाणी लगेच द्यायचं आहे. पाणी दिल्यानंतर आपल्याला परत 1-2 दिवस काहीच करायचं नाही. त्याच्यानंतर आपल्याला परत या पिकावर येते एक भर घालायची आहे. भर म्हणजे आपल्याला जे बैलांच्या साहाय्याने ना परत याला दाबून घ्यायचं आहे, म्हणजे परत हे जे मटेरियल आहे हे त्यामध्ये दाबल्या जाईल आणि वरतून ड्रिपने पाणी 4-5 दिवसानंतर आपल्याला चालू ठेवायचं आहे, म्हणजे मटेरियल पिकाला लागत राहील. पाणी हे नियोजितच ठेवायचं आहे. आणि हो, कंद निवडताना मित्रांनो कंद जो आहे तो या साईजचा घ्यायचा आहे आपल्याला. कंद जो आहे जेमतेम अर्धा किलोच्या आसपास घ्यायचा आहे, जास्त मोठा पण घ्यायचा नाही आणि जास्त छोटा पण घ्यायचा नाही. त्याने काय होतं जास्त जर छोटा घेतला तर आपला जो कंद आहे तो सारखा निघत नाही आणि जास्त मोठा घेतला तर पिकामध्ये आपल्याला एक समान पीक दिसत नाही. त्यामुळे नारळाच्या साईजचा हा असा लाल आणि एकदम फ्रेश कंदच घ्यायचा आहे. शक्य होईल तर रोपाखालील जे बेणं आहे तेच घ्यायचं आहे, आपण त्याला सेकंड टिश्यू असं म्हणतो, तेच घ्यायचं आहे, म्हणजे ते कमी कालावधीमध्ये आपला माल जो आहे तो हार्वेस्टिंग होतो. आता मी तुम्हाला सांगितलं की जो आपला बेण्याचा बाग असतो जो रोपाने का दिसत नाही किंवा मग तो रोपासारखा दिसण्यासाठी आपण काय करायला पाहिजे, तर जे बेणं आहे ते एक समान घ्यायचं आहे आणि लागवड झाल्यानंतर आपण पाणी जास्त द्यायचं नाही, जेणेकरून आहे ना आपल्या बेण्याला सड लागते आणि जे आपलं जे संपूर्ण जे
कंदाची लागवड केलेली आहे ते एक समान दिसत नाही. जर आपण पाणी नियोजित ठेवलं, जमिनीमध्ये वापसा कंडिशनमध्ये जमीन ठेवली तर आपलं पीक 100% एक समानच निघेल. आणि जे आहे ना ते संपूर्ण बाग जो आहे ना आपला एका महिन्यानंतर मग असा दिसायलाच पाहिजे. जर वातावरण पोषक असलं, जर समजा आपण संपूर्ण बागेचं व्यवस्थित नियोजन घेतलं, तणमुक्त ठेवलं आणि त्याला वेळोवेळी निघल्यानंतर असे स्प्रे, मायक्रोन्यूट्रन्सचे स्प्रे घेतले, अळी वगैरे दिसते अळीचे स्प्रे घेतले, त्याला आपण बेसल डोस टाकले, शेणखत टाकलं, आपण जैविक खत टाकलं, हे संपूर्ण जर आपण काळजी घेतली तर एका महिन्यामध्ये आपल्याला हा असा बाग नक्कीच दिसणार आहे. तर मित्रांनो, आपण पण केळी लागवड करत असाल तर हा व्हिडिओ मला असं वाटतं की आपल्या कुठेतरी कामी पडणारच आहे. हा व्हिडिओ जर आपल्याला आवडला असेल तर व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर असेच व्हिडिओ नवनवीन पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.